राज्यामध्ये अनेक ठिकाणी उन्हाळ्याची चाहूल, कमाल तापमानाचा पारा चढायला सुरुवात। सोलापूरमध्ये 39.1 सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईतल्या वायू प्रदूषण घटलं, 14 ठिकाणांचा AQI 100च्या। राजस्थानसह इतर राज्यातले संत्री बाजारपेठेत दाखल झाल्यानं नागपुरी संत्र्यांचे दर कोसळले। त्यात बांगलादेशनेही निर्यात शुल्क वाढवल्यानं नागपुरी संत्र्यांच्या दरावर परिणाम। नागपूरमध्ये 1500 किलो सडकी सुपारी जप्त, विनर्स ट्रेडर्सवर अन्न आणि औषधची कारवाई। सडलेल्या सुपारीमुळे कॅन्सरच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचं मत। प्रवासादरम्यान चक्कर आल्यानं चालू लोकलमधून एक मुलगी पडली, भाईंदर रेल्वे स्टेशन वरची घटना। यावेळी उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचला मुलीचा जीव। मुंबई अहमदाबाद दरम्यान दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू होणार, 12 मार्चला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा। लातूरच्या उदगीरमध्ये खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, 9 गटात रंगणार कुस्तीचा थरार, 360 खेळाडू उदगीर शहरात दाखल। अकोला जिल्हा प्रशासनाकडून फिट अकोला मॅरेथॉनचं आयोजन, अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा। 3000 धावपटूंचा स्पर्धेमध्ये सहभाग। बुलढाण्यामध्ये महिलांसाठी मॅरेथॉनचं आयोजन, मॅरेथॉनमध्ये जवळपास 800 महिलांचा सहभाग। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, जीवघेणी कसरत करत ॲडव्होकेट शंकरराव राठोड परीक्षा केंद्रावर पुरवल्या कॉप्या, व्हिडिओ व्हायरल। महाशिवरात्रीच्या दिवशी नागपूरच्या हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या भाविकांना विषबाधा, शिंगाड्याचं पीठ खाल्ल्यानं 100हून अधिक भाविकांना विषबाधा, अन्न आणि औषध प्रशासनाकडून चौकशी सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।